आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालू पोटी शीतळ। भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी, संदेहाच्या सुटल्या गाठी अथवा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ। तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। श्री संताची या माथा चरणा, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी हे करी विश्रांती पावलो सांभाळा मुतारी, पडणे अंतरी प्रेम सुख, संताचे माझा चरण माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। नर्मदा परिक्रमाचा आज समारोप किंबहुना सांगता। नर्मदा परिक्रमा अपवाद काही माणसं करतात, परिश्रमाचं काम आहे। शरीर आठविणे या नावे तप, रस्त्याने चालायचे आणि मिळेल तिथं खायचे। वस्तुस्थितीनं नर्मदा परिक्रमा म्हणजे परिश्रमाचं काम आहे। परिश्रमपूर्वक नर्मदा परिक्रमेचं काम श्री हरिभक्तपरायण प्रकाश महाराज नागरे यांनी पूर्ण केलं। प्रकाश महाराज तुम्ही बसा आता, राहू द्या नका लावू, तुम्ही बसून घ्या, बसा राहू द्या, लावूच नका आता, राहू द्या तुम्ही बसा, काय नाही, हा बसून घ्या। येईल प्रकाश महाराजांनी खरं म्हणजे आपल्या भाषेत ही माऊंद म्हणायचं। नर्मदा परिक्रमेचं काम खरतर साधन आहे, कारण कायिक वाचिक मानसिक तिन्ही तपाचा समावेश।
चालण्यामुळं कायिक तप आहे, रस्त्याने चिंतन करत चालल्यामुळं वाचिक तप आहे, मनामध्ये दुसरे विचार यायचं काम नाही, मानसिक तप आहे. ज्ञानोबारायचा तुकोबारायचा पालखी सोहळा जसा कायिक वाचिक मानसिक तपाचं मूर्त स्वरूप आहे, तसं परिक्रमेचं काम प्रकाश महाराजांनी पूर्ण केलंय. अनेक साधक मंडळी नर्मदा परिक्रमा करतायत. महाराष्ट्रात जवळजवळ आता बरीचशी तरुण पिढी देखील त्या परिक्रमेचा परिश्रम सहन करतात. आता खरं तर प्रकाश महाराजांचं कमी अधिक 60च्या घरात असेल. किती? 59 म्हणजे 60च्या घरात आहे. या वयात बी परिक्रमा करणं एवढं सोपं नाही, पण शरीराने सुंदर साथ दिली. महाराजांनी सांगितलं एकही गोळी खावी लागली नाही, नाहीतर परिक्रमा एवढी सोपी नाही. अति परिश्रमातून नर्मदा परिक्रमेचं काम प्रकाश महाराजांनी पूर्ण केले. आणि परिक्रमा करून आल्यावर आपल्याकडं मावंद्याची पद्धत आहे, त्याच पद्धतीनं आज असा मेळ घातलाय की जवळजवळ परभणी, हिंगोली, काय पंढरपूर सहित काय हिंगोली, बीड, परभणी, पुन्हा बीड आलाच की ते. रामकृष्ण आहे. एवढं लांबून रान धरलंय. विद्वान गुणवान परमार्थातली मुरलेली लोणची आमच्या काकासारखी, दादाराव महाराजासारखी, आमचे देवबाप्पा. आता ही खरं म्हणजे परमार्थातली मुरलेली माणसं आहेत. गुरुघर म्हणून राम महाराजाची बी हजेरी, ठाकूर घराण्याची हजेरी. कारण ठाकूर घराणा मराठवाड्याचं टक्केवारीनं गुरुग्रह म्हणलं तरी चालेल. आपल्या परिसराला जे बाळकडवं, परमार्थिक बाळकडवं द्यायचं काम ठाकूर घराण्यानं केलं. मग ती लोहगावकर असतील, नाही तर दैठणकर असतील, पण मोतीराम महाराजासारखी माणसं देखील ज्यांच्या तालमीत घडली, अशी पवित्र परंपरा, त्या परंपरेचा वर्तमान वारसदार आमचे राम महाराज आज आवर्जून प्रकाश महाराजांच्या प्रेमासाठी परिसरातली तर काय सारी गुणीजन मंडळी आहेत की एकीकडं आमचे नारायण महाराज सच्चाईनं साधना करणारा महात्मा महाराज. आमच्या काळापासून आम्ही पाहत आलो, संस्थेची तत्व काही माणसं पाळतात, त्यापैकी एक आहेत प्रसिद्धी परांगमुख जीवन. त्यांच्या मागोवा घेत घेत आमचे प्रसाद महाराजांनी बी चांगली वाटचाल सुरू केली. प्रसाद महाराजांचं वर्तमान काळामध्ये साधकीय जीवन सर्व जनसामान्याला आदर्शदायी ठरण्यासारखं आहे. तरुण पिढीतला एक फक्कड महात्मा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि खरोखरच आज गुणीजनाचा मेळ तर काय, प्रत्यक्ष गाजलेलं रत्न म्हणजे माऊली महाराज हिवरखेडकर, दिगंबर बुवा. आपल्या परिसरात रमेश बुवाच्या नंतर ज्यांची नावं गाजलीत अशी रत्न आहे ती काय, शास्त्रीय अंगाने तंतोतंत परिश्रमपूर्वक अभ्यास केलेली मूर्ती म्हणजे सोपान काका बोबडे. संगीतातलं आपल्या भागातलं रत्न म्हणायला हरकत नाही महाराज. आज अशी गुणीजन आहेत की ज्यांच्याकडं पाहावं त्यांच्याकडं तेवढ्याच आदर्शानं पाहण्यासारखं आहे. वा, महात्माजी बी हजर झाले आमची. वा, आज साधूचा मेळ चांगला आहे. वा,
प्रकाश महाराजांच्या प्रेमासाठी एकीकडे आमचे विलास बुवा आपलं सुरेशराव हा सुरेशराव सुरेश महाराज सखाराम महाराज आज सर्व साधू संतांचा मेळ चांगल्यापैकी आमचे तुका झाला कळस तुकाराम महाराज हे जुन्या भजनी मंडळातली मंडळी आहेत. रामकृष्ण आहे. आता नवीन अशी बरीच माणसं आहेत की ज्यांची नावं मलाही पाठ नाहीत आहेत की नाही. वा परिसरातलं गुरुघर वा वा ठाकूर घराण्यातली केशव महाराज आदर्शदायी ठाकूर घराण्याने काही परंपरा सुंदर अशा परंपरा घालून दिल्या भागाला. पैकी जुन्यातलं जुनं मुरलेलं लोणचंच आहे की नाही. केशव महाराज आहेत आणि आमच्या आवडीचं नाव आहे की आमचे काका म्हणजे वर्तमान काळातलं भीष्म महाराज. रामकृष्ण आहे. काका सोपान काका राऊत म्हणलं की वर्तमान काळातला भीष्म आहे. पण आम्ही दोन पार्ट्यात आहेत दोघं. रामकृष्ण आहे. पण एक सत्य पांडवाची पार्टी वेगळी आणि कौरवाची पार्टी जरी वेगळी असली तरी अर्जुनावर भीष्माचं बी द्रोणाचं बी प्रेम होत. थोडक्यात काका इकडं पडले लांब आम्ही पडलो तिकडं. अंतर जरी बराच असला तरी काकाच्या विषयी अंतःकरणातून आमची ही आस्था आहे. बरं साधकीय जीवन ग्रस्ती जीवन असून चांगल्या ब्रह्मचारी संन्याशाला लाजवील असा परमार्थ आहे आमचे दादाराव काका. ही परमार्थामध्ये आदर्शदायी रत्न आहेत. आज अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मेलमिलापात शिवेचा योग आहे. नर्मदा परिक्रमेची सांगता म्हणा मौंद म्हणा या निमित्तानं आयोजित कार्यक्रम कौडगावच्या हद्दीत असलेलं हे पवित्र नदीच्या किनाऱ्यावरलं भगवान शिवजीचं स्थान गुप्तेश्वर वा 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 भगवान गुप्तेश्वराच्या या प्रांगणात प्रतिवर्षी या ठिकाणी जवळजवळ कोणती ना कोणती कार्यक्रम पहिल्यापासून होत आले. त्याच्या अगोदर मी 1-2 कीर्तनं इथे केली. प्रकाश महाराजांना धन्यवाद द्यावेत आशीर्वाद द्यावेत पण माझं तोंड लहान असल्यामुळं मी मनातून नमस्कार करतो. महाराज फार गोड तुमचं कार्य आहे. साधना सुंदर आहे आणि वाजविणाराची नितांत गरज असते तर दोन्ही वाजविणारी अशी आहेत का तीन टाकलेल्या सापासारखी चपळ आहेत. महाराज काय बघायचं काम नाही आज. पण आता काय करावं पुढं एक कीर्तन असल्यामुळं थोडं रक्त घ्यावं लागणार. काय असं आहे थोडं कमी जास्त वा 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 पण तसं मी कमी करीतच नाही. माझा नियमच आहे तो. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांची भेट किती मौलिक आहे याचं दिग्दर्शन करतात. आज प्रकाश महाराजांनी सर्व साधू संतांच्या भेटी घडविल्यात आणि या निमित्तानं खरंच एकत्रित येण्याचा योग. आळंदी पंढरी सोडल्यावर पुन्हा सरासरी असा मेळ बसत नाही. पण आजचा मेळ असा आहे की आज आपण आळंदीत आहोत का पंढरपूरमध्ये आहोत असं जाणवण्यासारखं काम झालं. क्या बात आहे. प्रयागराज घ्या आता सिंहस्थ पर्व बी ओढलं महात्म्यानी. वा 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 चांगला पर्व काळ गाठलाय. वा चिंतनातला महत्वाचा मुद्दा संत भेट किती मौलिक आहे. संतांच्या भेटीचं वैशिष्ट्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात संतांची भेट
जीवाच्या जीवनात पूर्णविराम देणारी भेट. इति कर्तव्यता एका भेटीत पूर्ण होते. एवढी मोठी दांडगी ताकद. संत भेटती आजी मग तिने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजास्तुळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढीनल्या. संतांच्या भेटीत जीव हा भगवत स्वरूप बनून जातो. एवढी मोठी ताकद. तुकोबर एक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुका म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. तुका म्हणे ज्याचे भेटी होय संसाराची तुटी. अर्थात ज्यांची भेट झाली असता होय संसाराची तुटी. जन्म मरणासारखी परंपरा नष्ट करायची ताकद ज्यांच्या भेटीत. किंवा जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. त्याचं ध्रुपदच होतील संताची या भेटी. संत भेट आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती. दुःखही निवृत्त आणि परमात्मा सुखाची प्राप्ती करून देणारी भेट म्हणजे संत. आणि म्हणून संत भेटीतलं सामर्थ्य सांगत असताना तुकोबाराने आवर्जून वजनदार शब्दाचा प्रयोग केला. काय? धन्य काळ संत भेटी. 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 संदेहाची सुटली गाठी. संदेहाची सुटली गाठी. आई मिठी पडली तो पडली तो पडली. आई मिठी पडली तो पडली. संदेहाची सुटली गाठी. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. तुकोबारा म्हणतात धन्य काळ संत भेटी.
संत भेटी काळ धन्य. धन्य शब्दानं संत भेटीतलं सामर्थ्य सांगितलं. संत भेट किती मौलिक आहे त्यातलं मोल सांगत असताना धन्य शब्दाचा प्रयोग केला. वाङ्मयात धन्य शब्द बरेच ठिकाणी आलाय. काय संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी कुठं दिवस, कुठं दिन, कुठं वेळ, कुठं काळ आहे की नाही. पंचदशीकारांनी या शब्दावर पंचदशी सारख्या ग्रंथाची काय केली सांगता केली. सांगता 15 श्लोक खर्च केले. 15 अर्थात विद्यारण्य स्वामींनी या शब्दावर पंचदशी सारख्या ग्रंथाची सांगता. एका महात्म्याने याच्यावर 8 श्लोक लिहिलेले. याचं नावच काय दिलं धन्याष्टक. म्हणजे धन्य शब्द एवढा मौलिक मोलाचा. धन्य शब्दाची व्याप्ती मांडत असताना सहज शब्द आहे धनधान्य अर्थाचा. मूळ धातू आहे धन, अर्थ होतो धान्य. काय धन धातू आहे धान्य अर्थाचं द्योतन करणारा. पर्याय पद्धतीत बोलल्या जाते. काय धनी ऐश्वर्य. ऐश्वर्य संपन्नतेचा प्रतीक म्हणून धन्य शब्द मानला जातो. किंवा एका प्राचीन आचार्यानं धन्य शब्दाची अर्थदृष्ट्या व्याप्ती मांडत असताना सूत्रबद्ध पद्धतीने व्याख्या केली. काय अपूर्वता, अभ्यागमता, आश्चर्यता नाम धन्यता. किम नाम धन्यता? अपूर्वता नाही तत्पुरुष समासातला प्रयोग आहे. न पूर्वता इति अपूर्वता. अर्थात पूर्वस्मिन काले यन कार्यन न जायते इति अपूर्वता. या पूर्वीच्या अगोदर, याच्या अगोदरच्या पूर्वीच्या काळात जे कार्य असं कधीही घडलेलं नाही. काय त्याचं नाव अपूर्वता. पूर्वस्मिन काले यन कार्यन न जायते. जे कार्य असं घडलेलं नाही त्याचं नाव अपूर्वता. आणि घडलंय ती घडत घडत घडलं नाही. मग कसं घडलंय? अचानक घडलं असेल. काय त्याचं नाव अभ्यागमता. अभिश्रव रूपेण आसमंतात गम्यता इति नाम अभ्यागमता. अर्थात अकस्मात, एकाएकी, युगपत हे त्याचे पर्यायवाची आहे. अचानक जर घडला असेल तर समजायचं अभ्यागम कार्य आहे. आणि अचानक घडलेल्या कार्याला सर्वात मोठं महत्वाचं जोडीला विशेषण काय? आश्चर्य. किम नाम आश्चर्यता. आश्चर्य शब्दाचा अर्थ करताना आता ज्याचा त्याचा आपला आपला पाहण्याचा दृष्टिकोन. कोण कशाला आश्चर्य मानील ज्याची त्याची भाषा वेगळी. पण जगाच्या मालकानं आश्चर्य शब्दाचा यथार्थ अर्थ केला. दुसऱ्याच अध्यायातली भाषा. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैनमन्न शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् विढाला. आश्चर्यवत पश्यति कश्चित एकेन कदाचित एकेन आश्चर्यवत पश्यति. अर्थात भगवान म्हणतात अर्जुना, कदाचित कुणीतरी मला पाहिलं हेच आश्चर्य.
काय देवाला प्रत्यक्ष पाहणं हे आश्चर्य. आणि भगवान म्हणतात हे आम्हीच म्हणायलो असं नाही. तथा एवच अन्याहा आश्चर्यवत वदती. त्याचप्रमाणे बाकीचे लोक देखील म्हणजे अन्य लोक देखील यालाच आश्चर्यवत वदती, यालाच आश्चर्य असं मानतात. त्यामुळं जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं काका? प्रत्यक्ष देवाला पाहणं. काय देवाला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं हे तुम्हारे श्रीहरी पाहिला डोळे, हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य. याच्या अगोदर असा योग आला नाही. आलाय तो एकाएकी आलाय आणि जे आलाय ते आश्चर्यजनक आलाय. असा समसाम्य योग आला तर समजायचं धन्य काळ संत मौलिक असल्यामुळं मोलाची असल्यामुळं धन्य शब्दानं भाव प्रगट केला. नाही तरी तुकोबारायच्या जीवनाकडे जर आपण बघितलं, तुकोबारायच्या जीवनात संत भेट कशी आहे? अचानकच आहे का पूर्वनियोजित आहे? नाही. साधू भेट देती तया फोन करूनी, फोन करून नाही. साधू भेट देती तया आवचितारे अकस्मात मिळाला. अचानक असते त्या क्रिया. काय थोडक्यात याच सूत्राचं भाषांतर निळोबारायांनी एका गवळणीद्वारा केले. निळोबाराय म्हणतात होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत ते आज अकस्मात फळ देऊ आले, अकस्मात फळ देऊ आले, श्री हरीची देखील पाऊले, श्री हरी देखील पाऊले, हे जन्म मागे झाले झाले हो धन्य आनंदाची सावळणी वेळ, धन्य आनंदाची सावळणी वेळ, काकाला हात करता येत नाही आपल्यात आपले. निळोबाराय सांगतात होते बहुत दिवस अर्थ वागविले. अर्थ शब्दाचा अर्थ इच्छा. निळोबाराय म्हणतात बरेच दिवस इच्छा बाळगून होतो पण असा योग आला नव्हता. आणि जो आलाय तो ते आजी अकस्मात फळ देऊ आले. बरेच दिवस मनात होतं पण असा योग आला नव्हता. इति अपूर्वता ते आजी अकस्मात फळ देऊ आले अभ्यागमता. आणि आश्चर्य दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले.
आणि पहिल्या तुकड्याचा चौथा तुकडा पूरक आहे. घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो. मुळवरांनी शब्द वापरला, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. वेळ आणि इथं काळ. धन्य काळ संत भेटी, संत भेटी काळ धन्य. संतांची भेट झाली म्हणजे काळ धन्य झाला माणूस. काय खरं तर तुकोबाराच्या जीवनात जी संत भेटले ती कशी भेटलेत, पूर्वनियोजित नाही. कारण स्वप्न नावाची जी क्रिया आहे ती युगपत आहे. पृथ्वना नावाच्या नाडीत युगपत तयार झालेल्या चित्रपटाचं नाव स्वप्न आहे. एकाएकीच ती सिरियल पूर्वनियोजित नसते. तुकोबाराच्या जीवनात जी संत भेटले, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह केला निज प्रीती. अर्थात स्वप्नातली क्रिया असल्यामुळं अचानक काय एकाएकीच आहे. आणि मग बाबाजी भेटले. पण इथं शब्द काय वापरला, आश्चर्य कशाला म्हणले आपण, देवाला प्रत्यक्ष पाहणं. आश्चर्य कशाला म्हणले आपण, देवाला प्रत्यक्ष पाहणं हे आश्चर्य आहे. आणि तिथं तिथं बाबाजी आलेत. पण असं आहे, एक तर पर्याय भाषेत बोलायचं म्हणजे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा भगवान सांगत आम्हा तया परस्परी बाहेर नामाचीच अंतरे वाचोनी आतवट वस्तू विचारे मी ते चिते. देव म्हणजे संत. संत वेगळेत असं नाही. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवत ब्रह्ममूर्ती. संत म्हणजे देवच. काय फार फरक आहे असं. किंवा तुकोबारायला जी अनुग्रह झाला ती नाव सांगितलं असलं तरी बाबाजी, तर ही देवाची कला आहे. देवाची का आहे कला आहे. काय कला आहे, काम स्वतः करतो आणि नाव बदलून सांगतो. काय काम स्वतः करतो आणि नाव झाला महार पंढरीनाथ. ऐका देवाची मात आणि झाला महार पंढरीनाथ. दामाजी पंथाच्या लुटलेल्या कोठाराचा नायजाजा चुकविण्यासाठी दिल्ली दरबारात देव काय झालाय, कोतवालाचं रूप घेऊन गेला. आम्ही त्यांचा कोतवाला आहे म्हणतो. काय म्हणजे याचा अर्थ नाव जरी बदलून सांगितले तरी काम तोच करतो. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी असं बदलून नाव काम तोच करतो. तर नाव मग बाबाजी आपुले सांगितले नाम, आपलं नाव बाबाजी सांगितलं, पण खरं कोण होतं खरं सांगा. आपणची देव आपणची आपणाची देव
नाव जरी बाबाजी सांगितलं असलं तरी कोण आहे? देव. आपणची देव होय गुरु. त्यामुळं इति आश्चर्यता. काय इति नाम आश्चर्यता. म्हणून धन्य काळ संत भेटी. खर तर धन्य शब्द एवढा मौलिक आहे, मोलाचा आहे. तर मग तुकोबाऱ्यांनी स्वतःकडे घ्यायला पाहिजे होता. मी धन्य, मला संत भेटले. काय आजची धन्यता कुणी घ्यावी? दुसऱ्याच. आजच्या पूर्ण कार्याचं श्रेय कोणाकडे जायला पाहिजे? प्रकाश महाराज नागरे यांच्याकडं. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, संसारी. ढगाळ वातावरण असलं की असलं काही बी होतंय. मग होतंय ढगाळ वातावरणाचा असर. थोडक्यात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. खरं श्रेय आमच्या प्रकाश महाराजांना जावं. पण प्रकाश महाराजाला श्रेय देऊन बघा गेलेत का? खुर्चीवर बसून नर्मदा प्रदक्षिणा करून आलोय, मग खरी त्यांचीच पूजा करावी. घेतलंय का श्रेय? नाही महाराज. लहान पोरासारखं इकून तिकडं टिकून इकडं इकून तिकडं. सर्वाचा सन्मान, सर्वाचा आदरातिथ्य. आपल्या हातून सेवा त्यांनी केली, कार्यक्रम त्यांनी घडवून आणला, त्यांच्यासाठी किंबहुना आपण सर्व आलो. पण ते स्वतः बसून श्रेय घ्यायलेत का? नाही. असं का? याला खरा शिष्टाचार म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात याला? शिष्टाचार. तुकोबारायांनी धन्यता आपल्याकडे घ्यावी. काय राजा दशरथ काय धन्य मी त्रिभुवनी आणि माझे वंशी चक्रपाणी. पोटाला राम आल्यावर कोण? राम पोटाला आल्यावर राजा दशरथाने स्वतःकडे धन्यता घेतली का नाही घेतली? धन्य मी त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. कसं तुकोबारांनी म्हणाय पाहिजे, संत भेट झाली मी धन्य. स्वतःकडे धन्यता घेतली नाही. भेट नावाची जी क्रिया आहे त्या भेटीला धन्यता द्यायची. धन्य भेट. भेटीला बी धन्यता नाही. नाहीतर सर्व संतांना धन्यता देऊन टाकायची. धन्य संत. संत धन्य नाही. भेट नावाची क्रिया धन्य नाही. आणि स्वतःकडे बी धन्यता घेतली नाही. मग धन्यता कुणाला दिली? धन्य काळ संत भेटी. संत भेटी काळ धन्य. याचं काय? याचं कारण म्हणजे शिष्टाचार. याचं कारण काय? त्याला काय म्हणतात? शिष्टाचार. शिष्टाचार
शिष्टाचार शब्दाचा अर्थच व्याकरण शास्त्रामध्ये शास्त्रृ अनुशिष्टव नावाचा धातू आहे. काय स्वयंपि शासितमिति शिष्ट. किम नाम शिष्ट? शिष्ट गोष्ट म्हणतात जन स्वतःची स्वतःला शासन केलंय आणि संयमित केलंय, संतुलित केलंय, त्याला शिष्ट म्हणतात. काय शिष्ट शब्दाचा अर्थ काय? स्वयं अपि शासितम इति नाम शिष्ट. स्वतःची स्वतःला देखील शासन केलंय त्यानं आणि शासन करून संयमित बनविलंय, संतुलित जीवन बनविलंय. त्याचं नाव मोकळे मंगळवाराचं नाव शिष्ट नाही. काय लक्षात आलं का? स्वतःला शासन करून संतुलित बनविलंय, संयमित बनविलंय. अशा संयमी पुरुषाला, संतुलित जीवन बनविले अशा पुरुषाला शिष्ट म्हणतात. आणि शिष्टम यद आचरयती ते शिष्टाचार. काय अशी लोक जे आचरण करतात त्याचं नाव शिष्टाचार. शिष्टाचार असा आहे तर सांगतो. शिष्टाचार सोपान काकाला आपण किती सुंदर विशेषण दिलंय. भीष्म म्हणलंय महाभारतातलं वजनदार पार्ट कोणतंय? भीष्म आहे. कबूल आहे. पण शास्त्र ह्या सोपान काकाला 0 किंमत देते. हा आता मी दिली किंमत, आपल्याला काय फुकट द्यायला काय अडचण आहे? शास्त्र ह्या सोपान काकाची कवडी किंमत करीत नाही. ह्या दुसऱ्या नाही, ह्या राऊत सोपान काकाची दूधगावच्या हद्दीत बोलायलोय. हा महाग पुढं नाही, काय नाही. ह्या सोपान काकाची कवडी किंमत करीत नाही, 0 किंमत करतंय शास्त्र. एवढा दादाराव गाजला असेल हा नामदेव महाराजाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सर्वस्व धुरा सांभाळणारा महात्मा, पण 0 किंमत करतंय शास्त्र ह्या माणसाची. कस करावं? आता हे नारायण महाराज उभं जीवन जाळलं त्या माणसानं पारमार्थासाठी, पण कवडी किंमत त्या नारायण बुवाची बी आहे. आमचा प्रसाद शिक्के मारू मारू मुद्राच मुद्रा कुंकर्मी मुद्रा. पण ह्या प्रसादची किंमत 0 किंमत आहे. काडी इतकी बी किंमत देत नाही शास्त्र. कस करावं आता? मग आता यांना किंमत देत नाही का रामबोला देत का? रामबोची बी 0 किंमत आहे. ह्याच रामबो ठाकूर रामबोची किंमत 0 आहे. हा दिगंबर 0 किमतीचा बो आहे. हा हिवर खेडकर ज्ञानू 0 किमतीचा आहे. हा इलास कवडी बी किंमत देत नाही शास्त्र. हा मग एकट्या प्रकाश बोला कशी देता येईल? देता येईल का किंमत देवा? मग शिष्टाचार असा कुणी कितीही मोठा हो द्या, शास्त्र त्याच्या नावावर बिल काढीत नाही. धन्य माता याचं नाव शिष्टाचार. कुणी किती मोठा हो, जगाच्या मालकाला हृदयात साठविलं
पण बिल काढायच्या टायमाला धन्य त्याची माता मालकाला हृदयात साठवलं, पण त्या सावता बाबाच्या नावावर बिल अजिबात नाही. शिष्टाचार धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. अहो सर्व संतांनी तोंड भरून वर्णन केलेले संत कोण? ज्ञानोबा म्हणती ज्ञानदेव तुम्हा त्यांच्या समकालीन आणि त्यांच्या नंतरच्या सर्व संतांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं, पण बिल म्हणे धन्य धन्यच याची कुशीत खुशी. धन्य त्या मातेची खुश की जिनं ज्ञानोबारायासारख्या रत्नाला जन्माला घातलंय. ज्ञानोबारायाच्या नावावर बिल काका निघाली का ज्ञानोबारायाच्या नावावर? मन केवड्याचा काकाय कवडीचा काकाय. हा केवढा बी मोठा माणूस होऊ द्या त्याच्या नावावर बिल काढायची पद्धत. नर्मदा परीक्षित परिश्रम नाही प्रत्यक्ष देवाला बी प्रकाश भेटून आला. शास्त्र बिल काढीत नाही नाव. मग धन्य माता पिता म्हणून ती द्वारकाबाई आणि दगडोबा किसनराव नागरे धन्यतेला पात्र आहेत. आमच्या द्वारकाबाईनं आणि दगडोबा किसनराव नागरे यांनी आमच्या प्रकाश महाराजासारख्या रत्नाला जन्माला घातलं की ज्यांनी असा छोट्याशा खेड्यात नर्मदा परिक्रमेचं औचित्य साधून सुंदर असा महात्म्याचा गुणीजनाचा मेळ घातला. त्या छोट्याशा खेड्यात एवढा मेळ बसावा सोपं वही. पण महाराज प्रकाश महाराजांच्या व्यक्तिगत प्रेमासाठी ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आवर्जून आली. पण बिल प्रकाश महाराजाच्या नावावर निघत नाही. किती नर्मदा परिक्रमा नाही स्वर्गातून बी फिरून आला तरी याला काय म्हणतात? याचं नाव शिष्टाचार. धन्य माता पिता तयाचिया
ती द्वारकाबाई दगडोबा नागरे धन्य तिला पात्र आहेत महाराज. त्याच्या रत्नाला एका ग्रस्ती जीवन जगत असताना, आता ते ग्रस्ती जरूर आहेत, पण काय करता ब्रह्मचारी संन्याशाला, चांगल्या ब्रह्मचारी संन्याशाला लाजवेल असा गोंडस प्रकाशभावाचा परमार्थ आहे. त्यांची अर्धांगी रत्नमाला बरोबर आहे का, आणि चिरंजीव ज्ञानेश्वर नाव बी महाराज गोंडस नाव आहे, ज्ञानेश्वर आहे की नाही. थोडक्यात किंमत आई वडिलाला. मग कुणी म्हणतील आई वडिलाला धन्यता देणं मान्य झालं का नाही, मान्य झालं का नाही, काही कमी जास्त काही नाही, कमी जास्त. आई वडिलांनी जन्माला घातलंय, लहानाचं मोठं केलंय, त्याच्यामुळं कुणाला त्याच्याविषयी आपण या काळाला धन्यता का, कोण आहे काळ, त्याचं कारण आहे आपल्याला त्याचा परिचय नाही. काळाचं आपलं नातं माहिती का नाही. एक तर्कसंग्रहाची रचयिते अन्नम भट्ट नावाचे आचार्य होऊन गेले आंध्र प्रदेशातली. कोण, नैयायिक आहेत ते. काय नाव, अन्नम भट्ट. हे यांनी तर्कसंग्रह लिहिला, कारिका मोडल्या आणि पदावली पद्धतीनं पद कृत्य पद्धत वापरली, आणि कारिका ज्या होत्या नैयायिकाच्या न्यायदर्शनकाराच्या म्हणजे श्लोक, त्याला पद्धती पद्धत वापरली आणि त्याची सुंदर सिरियल रचना करायचं काम तर्कसंग्रहाच्या रूपानं केलं महाराज. पुस्तक बारीक आहे, पुस्तक उजळणीच्या पुस्तका एवढं, पण खैन खैन म्हणणाऱ्या बुद्धिमानाला मेटकुटीला आणते, लक्षात ठेवा. हा, ते तर्कसंग्रह चिल्लर नाही. त्या तर्कसंग्रहात अन्नम भट्टांनी काळाचं आपलं नातं सांगितलंय. काय नातं आहे ऐका. जन्यानाम जनक काल जगताम माश्रयो मताः. काय म्हटलंय, जन्यानाम षष्टी बहुवचन, जन्य वस्तूंचा, चाचीचे, जन्य म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थांचा, जनक काल, जनक म्हणजे बाप म्हणा, प्रत्येक जन्य वस्तूचा काळ हा जनक आहे. कस काय जनक आहे, त्याचं कारण दिले, जगताम आश्रयो मताः इति जन्यानाम जनक काल. सबंध जगाचा तो आश्रयदाता आहे. अवकल्पना करा, कौडगावचं एखादं गरीबाचं लिकरू शिकायला हुशार आहे, पण परिस्थितीने गांजलाय बाप, शिकविण्या एवढी कॅपॅसिटी नाही. शिक्षणाला आता काय लागायला लागले, पैसा लागायला. शिकायचं म्हणाले लिकरू म्हणून हिने परभणीला घेऊन गेलं. पोरग म्हणतंय शिकायचं, पोरग चांगले हुशार आहे, मग बघू मी कसे बी आपलं सालाना फेडीन बाबा. मग तिथे एका चांगल्या माणसाकडे गेल्यावर, ओ आम्हाला एखादी खोली मिळेल का भाड्यानं. म्हणजे कुठले, कोण, काय, अमुक. बर, कशासाठी पाहिजे, आमचं पोरग शिकायचं म्हणतं, इथं राहायचं. बरं, माणूस सज्जन मिळाला. त्यानं सांगितलं, बाबा तुमचं तरी लेकरून माझं तरी. त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा शिकायचंय. त्यांनी सांगितलं, हे बघा गरिबी आहे, मी पैसे तुमचे ठेवणार नाही, पण थोडं मागं पुढं होईल तर सहन करा. आणि काय भाडं खोलीच. त्याची वस्तुस्थिती लक्षात आल्यावर तो दिलदार माणूस, मोठा माणूस, त्यानं पत्नीला बोलून घेतलं आणि सांगितलं, बघा ह्या लेकराला खानपानात कुठं कमी नाही पडलं पाहिजे. जी बाबा, भेटावंच वाटलं तर याचा, याला तुम्ही रुपया द्यायचा नाही, याचं पूर्ण शिक्षण मी करणार. शिकून पोरग कलेक्टर झालं आणि दैवयोगानं परभणीलाच कलेक्टर होऊन आलं. सख्खा बाप बी आला आणि ती आश्रयदाता बी आला. मग पोरग जास्त वर्णन सख्या बापाचं करतंय का त्या आश्रयदात्याचं.
जाहीर सांगणार, सज्जन हो, जन्मदाते माझे वडील हे आहे, पण आज मी तुमच्या पुढे या पदावर दिसतोय याचे सर्वस्व श्रेय खरे माझे वडील हे आहे. आणि आपल्याकडे शिष्टाचारच कसा आहे, हा, एका कुणाचा, एकाच्या बापाचं नावच माहित नाही आपल्याला. तुम्हाला माहिती का? एका कुणाचा, एका फक्त जनार्दनाचा लावलाय. एका कुणाचा आहे? जनार्दनाचा. एका जनार्दनी डबल उभाच नाही, ती दुसऱ्याचं नावच घ्यायला तयार नाही. कुठं बी एका जनार्दन, जनार्दनाचा एका. ज्ञानदेव म्हणे, पण विठ्ठल पंथाचा ज्ञानदेव म्हणे असं एक प्रमाण दाखवायचं फक्त. नारायणबाची असेल पाठ जरा. विठ्ठल पंथाचा ज्ञानदेव, ज्ञानदेव विठ्ठल पंथाचा म्हणे का रुक्मिणीचा म्हणे? नाही म्हणे. हा, ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, निवृत्ती दासू म्हणे, निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे असं येईल. अर्जुनाला परिचय विचारला, अर्जुनानं कोणाचं नाव सांगितलं? कुंतीचं सांगितलं का राजा पंडूचं? हा, मी पार्थ द्रोणाचा केला आश्रय, दात्याला कमी किंमत नाही. जेवढं बी जग उत्पन्न झालंय, जीव जंतू पशु पक्षी स्थावर जंगमात, हे कोणत्या ना कोणत्या काळात झालंय. आपण बी कोणत्या ना कोणत्या काळात जन्माला आलोच, लक्षात घ्या. सप्तमीचे प्रत्यय आत मध्ये ठाईवर, इति नाम सप्तमी मराठीचे प्रत्यय. आणि मग सप्तमी विभक्ती आधारात होत असते. आधारो अधिकरणम सप्तम्यधिकरणेच्या, आधार का पारिभाषिक नाम होता है अधिकरण, और अधिकरण के विषय में सप्तमी होती है. नियम है. माता जेवढं बी जग उत्पन्न झालंय ते कोणत्या ना कोणत्या काळात, आत काळामध्ये काळा ठाई, काळ त्याचा आश्रयदाता आहे. प्रत्येकाचा आश्रयदाता कोण आहे? म्हणून जगताम आश्रयो मता इति जन्यानाम जनक काल. संबंध जगाचा आश्रयदाता काळ असल्यामुळं काळ हा आपला जनक म्हणजे बाप आहे. आणि म्हणून शिष्टाचार सांभाळला, धन्य काळ संत कोण आहे सज्जनो? हा, अहो जेवढे बी आपण उत्पन्न झालेले आहेत कोणत्या ना कोणत्या काळात, जेवढं उत्पन्न झालेलं जगातलं काही बी असो, जन्य म्हणजे जनी प्रादुर्भावे उत्पन्न होणे, अर्थात जन्य वस्तूंचा आश्रयदाता काळ असल्यामुळं, हा, कुणी भूतातलंय, कुणी वर्तमानातलंय, कुणी भविष्यातलंय, पण शेवटी कशातलंय? खिशातलंय का? काळातलंय. काळ त्याचा आश्रयदाता आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम देखील कशातला आहे? कशातला आहे? परभणीतला का हिंगोलीतला आहे? नाही, हा कार्यक्रम काळातलाच. वर्तमान असो की भूताधिक असो, काळात घडलेल्या घटना काळ त्याचा आश्रयदाता आहे. किंबहुना साक्षी रूपानं आज सर्वाचा झालेला एकंदरीत व्यवहार बारकाव्यानं टाचन कोणाकडे? काळाकडे. आणि काळ हा जगाच्या मालकानं नेमलेला ओरिजिनल साक्षीदार आहे. म्हणून घडलेल्या प्रत्येक क्रियेचा डाटा कोणाकडे? काळाकडे. हा,
ती बी मधल्या इंजिनच्या फायरिंग सहित छापून काढतोय. कुणाच्या मनात सध्या त्या टायमाला काय शिजत होतं ह्याच्या सहित कॉप्या छापून घेतोय. इंजिनची फायरिंग ओळखिणारा मेकॅनिकल आहे तो. कोण? काळ. हा, कुणाच्या भावना कशा होत्या, कुणाचा भाव कसा होता याच्या सहित ती कॉप्या तयार करते आणि ती झेरॉक्स कॉप्यावर पाठविते मालकाकडे. हा, त्याच्यामुळं काय किंमत कुणाला आहे? काळाला. म्हणून धन्य काळ संत भेटी, संत भेटी काळ धन्य. आता कसं आहे, संत भेट झाल्यावर शिष्टाचार सांभाळावंच लागतो. काय शिष्टाचार? प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. संतांचे चरण वंदन करावे. शिष्टाचार काय? देव जरी असला तरी संतांच्या जवळ थोडा लवून चुकूनच वागतो महाराज. त्याला माहिती आहे काय इथं जास्त छाती काढून चलून जमत नसतं. हा, ही जागा कशी आहे, ही मुरलेले लोणचेत महाराज यांचे आशीर्वाद संपादन करायची जागा. इथं थोडा बी छाती काढून चालला, थोडा बी ताईटपणा साधू जवळ केला की समजायचं ह्याच जवळ आलंय. लक्षात येईल का? ज्याचं जवळ आलंय ती छाती काढून चलते. हा, ताईटपणा साधू जवळ करायला लागला समजायचं गौऱ्या सुखत आलेल्या दिसल्या. हा, म्हणून शिष्टाचार सांभाळायचा साधू जवळ. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. तुकोबराय म्हणतात पायी मिठी पडली तो. संतांच्या पायावर कडकडून मिठी. कसे बघा, मिठीच मारायची असल्यावर मिठ्या वेगवेगळ्या आहेत. गळ मिठी, खोबर मिठी. त्या बाकीच्या मिठ्या किमतीच्या नाही. मगर मिठी. क्या बात आहे. मिठी पायावरच त्याचं कारण. जे काय आहे ती पायातच आहे. काही मागा संतांच्या पायात. देव मागा संतांच्या पायात. धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. अव काही मागा सुख एक ह्याची ठाई. किंवा सुखानुपम्य संताची किंवा सर्व सुखे आधी आणि संताची देखील. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला. अर्थात जेवढं बी मिळवायचं आणि ज्याला जे बी पाहिजे ते पायात मिळत. काही माग काय विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. म्हणून संतांची पाय म्हणजे जगातलं होलसेल आणि सर्वे सर्वा मार्केट. जे जया पाहिजे ते आहे.
पढे तैसा आहे वान, ज्याला जसा वानवळा पाहिजे तसा या दुकानाला मिळतो. त्याच्यामुळं संतांचे पाय तुकोबाराय म्हणतात, आम्ही कडकडून मिठी मारली. पायी मिठी पडली तू, पायावर कडकडून मिठी पडल्यावर काय देहाच्या सुटल्या गाठी, देहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संतांची भेट झाल्यावर आपल्याकडे कसं आहे, विग्रहाचे दोन प्रकार, एक जातीपरक विग्रह आणि एक व्यक्तिपरक विग्रह. जातीपरक विग्रह केला तर एक वचन, आणि व्यक्तिपरक विग्रह केला तर बहुवचन. संदेहाच्या सुटल्या गाठी हा व्यक्तिपरक विग्रह, आणि संदेहाची एक वचन, संदेहाची सुटली गाठी अर्थात याला जातीपरक विग्रह म्हणायचं. कारण जेवढ्या प्रकारचा संशय म्हणजे संदेह आहे त्याची जात एक गृहीत धरायची आणि एक वचन करायचं. कारण समाहार द्वंद्वामधली पद्धत आहे. काय सम्यक प्रकारेण असं म्हणतात, ह्रिय हरती इति समाहार, आणि एक सूत्र आहे नपुंसकेच्या, त्या सूत्राद्वारे एक वचन केलं जातं. विढळ म्हणून जातीपरक विग्रह केला, जातीतून एक, संशयाची जेवढी बी जात आहे जातीतून एक, म्हणून संदेहाची सुटली गाठी. पण जुना पाठ आहे संदेहाच्या सुटल्या गाठी, म्हणून आम्ही आपलं जुन्याप्रमाणे चलतो. संदेहाच्या सुटल्या गाठी व्यक्तिपरक विग्रह अर्थात जेवढ्या बी प्रकारचे संशय याच्या गाठी सुटणं म्हणजे संदेह निरसन आहे. आणि ही गोष्ट एवढी सोपी काय, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितीला, संशयाची श्रेणी छेदितीला. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितीला, संशयाची श्रेणी छेदितीला. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करूनी, संशयाची श्रेणी छेदितीला. इंद्रचंद्र ब्रह्मादि देवाला देखील संशय घालविणं सोपं नाही, छेदितीना. पण इथं संतांच्या पायावर जर कडकडून मिठी मारल्याबरोबर आपोआप संदेहाच्या किंवा संदेहाची सुटली गाठी, जीवनामध्ये संशयच राहत. हो, आणि एकदा संशय गेला झालो पोटी शीतळ. नाहीतरी परमार्थात सर्वात बाधक नंबर 1चा विकार संशय मानलाय. संशयाहुनी थोर अनिक पाप नाही घोर, हे विनाशाची वाघोर प्राणियाशी, संशय आत्मा विनश्यती. काय म्हणून संशय जो पडिला तो सर्वस्वी दुःखे नाशिला. असं संशय अतिविचित्र विकार आहे. संशयाचं एकच वाईट हे बघा, परमार्थ भावनेचा. परमार्थ कुणाचा आहे? परमार्थातल्या टोटल क्रियेमधलं वजनदार गिराईक म्हणजे भाव,
भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता. एवढं वजनदार भाव, पण त्या भावाला हा न घ्या. हा आम्ही त्याचं नाव नग्या टाकलं. कुणाचं? भावाचं म्हणा. नंगे को खुदा डरे आदमी की क्या बात है. कारण भाव असा आहे, तुका म्हणे भाव आणि जवळी धरुणी आणि विल पॉवर आहे त्याच्याकडं. पण काय हे बघा, अहंकाराबरोबर भाव राहू शकतो. केवढा बी अहंकारी माणूस असला तर त्याच्याकडे भावना आहेत का नाहीत? आहेत. किती बी अभिमानी माणूस असू द्या, त्याच्याकडे भावना आहेत. मत्सरी भावा राहतो, द्वेष करणारा भाव राहतो. काम किती बी कामंद माणूस असू द्या, त्याच्याकडे भावना आहे. किती रागीट माणूस असू द्या, क्रोधी असू द्या, त्याच्याकडे भाव राहतो. फक्त भावाचं जमत नाही ती एकुलत्या एक संशयाच. संशय आला कसला बी चहा पाचतो म्हणला तरी पुन्हा भाव थांबत नाही. लक्षात आलं का? एकदा माणसाला जर संशय उत्पन्न झाला तर पुन्हा भाव कोणत्याच शर्तीवर थांबत नाही. अहो आपल्याकडे जेवढे प्रमाण आहेत तेवढे असे आहेत की देवाची प्राप्ती कशा नाही? भावानं. हे की नाही? भाव बळे आणि भावे विन देव नकळे निसंदेह. पण लक्षात ठेवा, प्रमाण देतो आता. भावनेच्या मुळे अंतराला देव, भावनेच्या मुळे अंतराला देव, भावनेच्या मुळे अंतराला देव. संदेह भयपोटी, बाळक्रीडा. हा अहो भावनेमुळेच देव मिळतोय, पण भावनेच्या मुळेच देव बी अंतरलाय. बाळकिडली ती तुकोबराची भाषा. भावनेच्यामुळे अंतरला देव का? शिरला संदेह भयपोटी. एकदा संशय आला ना पुन्हा भाव राहत नाही. कोणत्याच शर्तीवर भाव राहत नाही महाराज. हा भावना तोपर्यंत राहतात जोपर्यंत संशय येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून खानदानी शहाणी माणसं संशयाला थारा देत नाहीत महाराज. आणि संशय काय आहे? संशय म्हणजे मध्यवर्ती बँकेचं गिराईक आहे. ग्रामीण बी नाही, सेंट्रल बी नाही महाराज. ही खरं बी नाही, खोटं बी नाही, चांगलं बी नाही, वाईट बी नाही, काय प्रकाश बी नाही ना अंधार बी नाही. नेनो अंधार ना उजडले का असल्या मध्यवर्ती बँकेत त्याचा जन्म होतो. कुणाचा? संधिवाता माजारी तरळतो. असे संशय जी तयार होतो ती पूर्ण प्रकाश असल्यावर बी नाही आणि पूर्ण अंधार असल्यावर बी नाही. निम्नांक परिस्थिती असल्यावर याची उत्पत्ती होती. आणि म्हणून एकदा तयार झाला की असा गेर टाकीत टाकीत भावाचा पत्ताच कट करते. पुन्हा भाव राहत नाही. याला घालविन म्हणजे झालो पोटी शीतल. आणि ही सारी मेहरबानी संतांच्या पायाची आहे. अर्थात तुकोबराय म्हणतात भव नदीचा झाला तार या उत्तरा प्रसादी. कोणत्या प्रसादे? प्रसादे कोणत्या? या उत्तरा. कस्मात को भी उत्तरा, कौन किसी से उत्तर माना जाए. या दक्षिणा सासा उत्तरा, या प्रश्नाद भी उत्तरा, किम भी उत्तरा. उत्तरा नाम किम. तर असं व्याकरण शास्त्रामध्ये महर्षी पाणिनीचे एक सूत्र आहे. तद्देशे तन्नामनी. काय? तद्देशे तन्नामनी. त्या देशातला किंवा त्या देशाच्या नावानं. तद्देशे सप्तमी त्या देशातला, अथवा तन्नामनी त्या देशाच्या नावानं असलेला. म्हणजे पूर्वावस्था यस्या, अर्थात जीवावस्था यस्या पूर्वा. जीव नावाची अवस्था ज्या अवस्थेच्या पूर्वावस्थेचं नाव आहे
जीवावस्था यस्या या पूर्वा सा तस्या उत्तरी इति ब्रह्मीभूतावस्थायाम. कोणती अवस्था? महाराष्ट्रातला असल्यावर महाराष्ट्री म्हणतो आपण, महाराष्ट्रातला म्हणतो आहे की नाही. तसं उत्तर अवस्था म्हणजे ब्रह्मीभूत अवस्था, आणि ब्रह्मीभूत अवस्थेतलं जे असेल त्याला म्हणायचं उत्तर अवस्था. आणि त्या उत्तर अवस्थेतलं जे बी असेल, या उत्तरा प्रसादे भवनदीचा तारा झाला. गाथा ज्ञानेश्वरी जेवढे बी संत वाङ्मय आहे, हे पूर्वप्रसाद आहे का उत्तरा प्रसाद आहे? पूर्वप्रसाद आहे का? पूर्वजीवावस्था आहे. उत्तर ब्रह्मीभूत अवस्था आहे. ब्रह्मीभूत अवस्थेत तयार झालेलं जेवढं बी असेल, या उत्तरा प्रसादे भवनदीचा तारा झाला. तुका म्हणे मंगळ, तुका म्हणे मंगळ
महाराजांचं कीर्तन ऐकलं. यांचे आमचे संबंध 35 वर्षापासूनचे अधिक आहेत. 0 मिनिटामध्ये म्हणजे महाराजांचं वर्णन करतो असं काही नाही, पण वस्तुस्थिती मांडतो. आमच्या संजोग महाराजांच्या तालीममधला हा पैलवान म्हणजे प्रत्युत्पन्नमती. झालो पोटी झालो पोटी कन्हैया क्या कहना तुझको मत है जाना. आपल्या गुरुजीचं शेवट आता झालो पोटी सीता कर सजनी आगे तळपत भितरी वाना झालो पोटी म्हणे मंगळाता कोण दाता या हुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायचा प्रसाद. मौंद्याचं औचित्य नर्मदा परिक्रमेचा हा सांगतेचा सोहळा. प्रकाश महाराजांनी खरोखरच आजचा दिवस म्हणजे कोळगावच्या इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखा. एवढी गुणवान, एवढी विद्वान, एवढी मुरलेली पारमार्थिक सारी एकत्रित जमा करणं याच्यात तुमच्या कार्याचा कळस झाला. प्रकाश महाराजांना मनापासून नमस्कार आहे. पहिल्यापासून पारमार्थिक जीवनात अगदी शालीनतेने नम्रतेने प्रवास करणारं रत्न म्हणजे प्रकाश महाराज आहेत. त्यांचं प्रेम आपल्या सर्वांचं प्रेम म्हणून हा सेवेचा योग. वेडी वाकडी असेल अशी ही सेवा भगवान गुप्तेश्वराच्या एवं ज्ञानोबरायच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल.